नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एकनाथ खडसेंसंदर्भातली. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्यानंतर आता स्वतः एकनाथ खडसेंना सुद्धा ईडीनं समन्स बजावलंय. त्यांना सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलंय. मात्र एकनाथ खडसे आज उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे, कारण तब्येत बिघडल्यानं खडसेंनी आजची पत्रकार परिषद सुद्धा रद्द केली आहे. त्यामुळे खडसे ईडी कार्यालयामध्ये हजर राहतात का हे बघावं लागणार आहे. 11ची वेळ त्यांना देण्यात आलेली आहे. पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आधीच खडसेंचे जावई गिरीश चौधरींना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना देखील ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहायचंय. मात्र प्रकृती त्यांची ठीक नाही असं सांगितलं जातंय, त्यासाठी त्यांची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये खडसे हजर राहतात का हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच. दरम्यान एकनाथ खडसेंनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी सुद्धा भाजपमधून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला कडक शब्दामध्ये इशारा दिलेला होता. नेमकं त्यावेळी त्यांनी काय म्हटलं होतं ऐकूयात. राजकारणामध्ये 40 वर्ष मी काढलंय, पण या 40 वर्षामध्ये महिलेला समोर ठेवून कधीच राजकारण केलं? बाईला समोर ठेवून करायचं अजिबात नाही केलं. कुणाला तरी समोर ठेवून ॲलिगेशन्स करायला लावायचे हा माझा स्वभाव नाही आहे. आणि या ठिकाणी मी तसा काही लेचापेचा नाही आहे. एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येताय. म्हटलं मला यायचं आहे, जर तुम्ही मला मदत केली, प्रवेश दिला तर मी येईल. जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. तर ऑक्टोबर 2020 रोजीचं एकनाथ खडसे यांचं हे भाषण आपण ऐकलं. मात्र खरंच आता ईडीचा ससेमिरा हा एकनाथ खडसेंच्या मागे लागलेलाच आहे. आणि आता आज जसे त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे त्यानुसार चौकशीसाठी एकनाथ खडसे हजर राहतात का हे पाहावं लागेल, कारण प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं जात आहे आणि त्याच कारणास्तव आजची त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत आज सुद्धा खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर राहतात का हे आपल्याला कळेलच. याआधी सुद्धा ईडीनं त्यांना समन्स बजावलेलं होतं, त्यावेळी सुद्धा कोरोनाचं कारण देत ते त्यावेळी गैरहजर राहिले होते. आणि आज पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे आज तरी ईडीच्या ऑफिसमध्ये जातात का आपण पाहणार आहोतच, कारण सकाळी 11ची वेळ आहे. खरं तर सध्या जी शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे आज एकनाथ खडसे हजर राहण्याची शक्यता फार कमी वाटते. मात्र त्यांच्या जावयांना भोसरीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत सध्या आहेत. अजित, एकनाथ खडसेंना आता समन्स तर बजावलेलं आहे, मात्र ते हजर राहणार का हा प्रश्न आहे. अजित, आवाज पोहोचतोय? अजितशी संपर्क होत नाहीये. मात्र एकनाथ खडसे आज ईडी समोर हजर राहणार का हा प्रश्न आहे. आपल्याला साधारण 11 वाजेच्या सुमारासच कळेल की ते ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहतात का. मात्र त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक झालेली आहे याच भोसरीच्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी आणि तब्बल 13 तास त्यांची ईडीकडून चौकशी झालेली होती आणि त्यानंतर अटक देखील झाली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याच समोरच्या अडचणी एकूणच वाढलेल्या आहेत, कारण त्यांना स्वतःला देखील ईडीनं समन्स बजावलंय. त्यामुळे आज ते हजर राहतात का हे पाहावं लागेल. या आधी देखील त्यांना समन्स बजावलेलं होतं, मात्र त्यावेळी कोरोनाचं कारण त्यांनी दिलं होतं. आज देखील प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं जाऊ शकतं आणि
एकनाथ खडसे चौकशीला गैरहजर राहू शकतात अशी एक शक्यता वाटते, कारण त्यांची जी नियोजित पत्रकार परिषद होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. तर भोसरी MIDC जमीन प्रकरण नेमकं काय आहे ते आपण स्क्रीनवर एका बाजूला पाहतोय. या जमिनीवरती खरं MIDCची मालकी होती, मात्र MIDCला अंधारात ठेवून मालकानं जमीन विकली आणि एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांच्या नावावरती ती खरेदी केली गेली. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेतच. अजित, समन्स तर बजावलंय, मात्र एकनाथ खडसे राहणार का हजर ईडीच्या ऑफिसमध्ये दिलेल्या वेळेत म्हणजे 11 वाजता, हा प्रश्न आहे. अगदीच हा प्रश्न पडलेलाच आहे, कारण का एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीला जाण्याच्या आधीच ईडीपासून 100 मीटर अंतरावरती बलाटपियर येथे NCPचं प्रदेश कार्यालय आहे, त्या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं 11 वाजताच. पण आत्ताच कळतं की त्यांनी ही पत्रकार परिषद देखील रद्द केलेली आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करूनच एकनाथ खडसे यांनी संकेत दिलेले आहेत की ते ईडीला चौकशीला हजर राहणार आहेत की नाही. तत्पूर्वी त्यांचे वकील आज ईडी कार्यालयामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांची तब्येत, करोनाचा काळ, त्यांचे नियोजित दौरे आणि विविध अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसे यांचे वकील जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये येऊन त्यांचं पत्र देतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबरीनं अनिल देशमुख यांच्याचप्रमाणे एकनाथ खडसे हे देखील सुप्रीम कोर्टामध्ये जातील अशी देखील शक्यता वर्तवली जाते. खरं तर नेमकं आता नेमकं ईडीसमोर मोठं चॅलेंज आहे की ज्या पद्धतीनं मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी आहेत आणि जे गुन्हे आजचे नाही आहेत, बऱ्याच वर्षापासूनचे आहेत किंवा अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत आणि नुकतेच हे सगळे आरोप झालेले आहेत, तर हे सगळे आरोपी जे आहेत हे वेगवेगळ्या पळवाटा शोधतात. यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ठोस पाऊल उचललं जाईल हे याकरता देखील आम्ही विचार करतोय, असं एका ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या आरोपीचे किंवा एखाद्या व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यावरती गदा येऊ नये किंवा मूलभूत अधिकारानुसार तो कायद्याचा वापर करू शकतो, त्याच पद्धतीनं ईडी ही देखील स्वायत्त यंत्रणा आहे, त्यांना देखील विशेष अधिकार आहेत, ते देखील त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात असं स्पष्ट संकेत जे आहेत त्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ईडीकडून कठोर कारवाईची अपेक्षा केली जाते. ईडी कठोर कारवाई करू शकतं. त्यामुळे आता आज एकनाथ खडसे चौकशीला हजर राहतील की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबरीनं ईडी अशा सगळ्या भूमिकांवरती नेमकं काय पाऊल उचलतं हे देखील पाहावं लागेल. बरोबर अजित, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रणाली, ऑक्टोबर 2020 मध्ये एकनाथ खडसेंचं भाषण आपण ऐकलं, त्यामध्ये माझ्या मागे जर ईडी लावली तर मी सीडी लावेन अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. मात्र आता खरंच एकनाथ खडसेंसमोरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, प्रकरण गंभीर होत चाललंय, काय सविस्तर याबद्दल सांगाल? प्रणाली कापसे यांचा संपर्क तुटलाय आपल्याशी. मात्र सध्या आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स तर बजावण्यात आलेला आहे. मात्र एकनाथ खडसे हजर राहणार का हा प्रश्न आहेच. पुन्हा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय एकूणच या प्रकरणावर अधिक माहिती? आपण जर बघितलं तर काल ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आला होता आणि त्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी जाहीर केलेलं होतं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतील. त्यामुळे असं वाटलेलं होतं की याआधी 2 वेळा समन्स दिल्यावरही जे एकनाथ खडसे ईडीच्या कारवाईला किंवा ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाही ते यावेळेला सामोरे जातील. परंतु आज सकाळी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्याकडून निरोप देण्यात आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांची जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती ती आता रद्द करण्यात आली. याचाच अर्थ हा जवळपास निघतो आहे की पुन्हा एकदा कदाचित एकनाथ खडसे जे आहेत ते या चौकशीला जाणार नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि तरीही एक शक्यता नाकारता येत नाही, म्हणून साहजिक आहे की प्रसारमाध्यमं असेल किंवा पत्रकार असतील हे एकनाथ खडसे यांच्या घराच्या बाहेर उपस्थित आहेत की एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघतील अथवा नाही. शक्यता नेहमी ही असते की जर 11 वाजेची वेळ दिलेली असेल तर साधारणपणे घरापासूनचं अंतर बघून अर्धा तास आधी किंवा पाऊण तास आधी
ही लोक निघत असतात. त्यानुसार 10:30 पर्यंत एकनाथ खडसे हे चर्चगेटला राहतात. तिथून ईडीचं कार्यालय जे आहे ते साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो कालावधी आहे 10:30 पर्यंत एकनाथ खडसे जे आहेत ते निघायला हरकत नाही आहे. आणि त्यामुळं जर ते आज चौकशीला जाणार असतील तर ते ईडीच्या चौकशीला पहिल्यांदा सामोरं जाणार आहेत. यापूर्वी 2दा त्यांना समन्स देण्यात आलं. पहिल्यांदा कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत होता, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा चौकशीला सामोरं जायचं नाही असं सांगितलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना कोविड झाला होता म्हणून मी चौकशीला येऊ शकतो नाही असं सांगितलं होतं. आणि आज म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा त्यांना समन्स बजावलं जात आहे तेव्हा त्यांनी किमान पत्रकार परिषद तरी रद्द केलेली आहे. त्यामुळे अजून प्रश्नचिन्ह आहे की एकनाथ खडसे हे या चौकशीला सामोरे जातील अथवा नाही. बरोबर. एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिसरं समन्स असल्याने एकनाथ खडसेंच्या बाबतीत आता ईडी काय धोरण स्वीकारतं हे सुद्धा बघावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे. प्रणाली आणि अजित, तुम्ही दोघेही आमच्यासोबत असेच राहा, कारण याच प्रकरणावरती एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले जे तक्रारदार आणि या प्रकरणाचा गेल्या 5 वर्षांपासून पाठपुरावा करणारे हेमंत गावंडे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. ऐकूयात. आता एकनाथ खडसेंच्या जावयांना अटक झाल्याची माहिती मिळते आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हो, मला पण माध्यमांद्वारे आजच कळालं की त्यांना अटक झाली म्हणून. फार काही आनंददायी गोष्ट नाही की कोणाला अटक होणं, परंतु हा सर्वच पक्षातील राजकारण्यांसाठी हा एक संदेश आहे असं मला वाटतं की माध्यमांच्या द्वारे पण हा देऊ इच्छितो मी, की आपण राजकारण जेव्हा सुरू करतात तेव्हा ते काय उद्देशाने सुरू करता आणि आत्ता आपण कुठल्या उद्देशापर्यंत पोहोचला आहात, खरंच आपण त्या उद्देशाशी प्रामाणिक आहात का, हे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. या प्रकरणामध्ये काय झालं होतं, खरं तर रेडे रिकनोरनुसार तर खरेदी झालीच नव्हती, तो महसूलही घेतला गेला नव्हता. आणखी किती लोक याच्यामध्ये आपण पार्टी केली होती आणि काय नेमकं प्रकरण होतं? त्याच्यामध्ये पार्टी आहेत, खडसे साहेब आहेत, मंदाकिनी खडसे आहेत आणि हे चौधरी आहेत, असे 3 जण पार्टी आहेत. तर 3 जणांवरती हे बेसिकली होती केस ही. पण काय नेमकी तक्रार केली होती आणि याची सुरुवात कशी झाली होती, कसं हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं, कशी माहिती मिळाली? त्यांनी ती MIDCची जागा, MIDCच्या ताब्यातील जागा खरेदी केली होती. आजही तिथे फॅक्टरीज आहेत आणि ती जागा खरेदी केली, त्यामुळे त्यांना त्या खरेदी केल्यामुळेच बेसिकली ते हे उघडकीस आलं की स्वतः महसूल मंत्री असताना MIDCच्या मालकीची जागा त्यांनी खरेदी केली. पण एकूण किती भूखंड होता आणि कशा पद्धतीने त्याचा पूर्ण व्यवहार झाला होता, जिथे तुम्हाला शंका आली त्यानंतर तुम्ही तक्रार केली, तो काय प्रवास? तेच की खरेदी झाली जमीन, त्यावरती ऑलरेडी MIDCच्या इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश होत्या आणि त्यानंतर त्या एस्टॅब्लिश असलेल्या म्हणजे जिथे इंडस्ट्री आहेत अशी जमीन खरेदी केली. हाच तर एक मूळ हे होता. मध्ये खरेदी करण्याची कारणं काय होती, महसूलमधूनच स्वतःला कसे पैसे मिळणार हे त्याच्यातून उघडकीस येत होतं. असं अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, जे आता ईडी कायदेशीर यंत्रणा इन्क्वायरी करतेच आहे. बरोबर. परंतु व्यवहार कसा झाला होता, यामध्ये काही खोट्या कंपन्याही उभ्या करण्यात आल्या पैसे अदे करण्यासाठी, किती रुपयाचा व्यवहार हा सगळा होता आणि काय तिथे नेमका घोटाळा झाला? त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्यांकडून पैसे आले होते त्यांच्याकडे, ती जमीन घेण्यामध्ये पैसे कोणी कोणी दिले होते, हाच खरा या तपासातला भाग आहे आणि त्याचाच परिणाम हा आता ईडीची इन्क्वायरी आहे. परंतु जो 3 एकरचा भूखंड होता आणि त्याची 3,37,00,000 एवढीच रक्कम दिली गेली, मूळ किंमत काय होती आणि कशी तफावत होती? त्याची किंमत बरोबर आहे तुमचं की त्याची रेडी रेकनरप्रमाणे किंमत 32 कोटी होती आणि ती कागदोपत्री 3,25,00,000 दाखवण्यात आली होती. हा पण एक मोठा विषय होता त्याच्यामध्ये, की त्याच्यात म्हणजे तोच एक मोठा दिसत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी मालकीची जागा आहे, ती खरेदी करणं शक्य नाही मुळात, म्हणजे त्याच्यावरती ऑलरेडी 40 वर्ष इंडस्ट्री आहेत ना. अगदी शेवटचा प्रश्न, या संदर्भामध्ये ज्यावेळेस 2016ला हे प्रकरण पुढे आलं, त्याच्या 2च दिवसानंतर तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं होतं, काय म्हणाले होते आणि आता काय अपेक्षा आहे? हां, उद्योगमंत्री म्हणजे सुभाषजी देसाईंनी म्हणाले ते की ही जमीन MIDCचीच आहे आणि ते त्या मतावर ठाम आहेत की MIDCचीच जमीन आहे. म्हणजे त्यांनी म्हणणं आणि ते वस्तुस्थितीच आहे ना, ती जमीन MIDCच्याच मालकीची आहे. आता पुढची काय भूमिका असणार आहे तुमची, तुम्ही न्यायालयात आहात, काय नेमकी मागणी असणार आहे? नाही, कायदेशीर आहे हा सगळा प्रवास आणि ऑलरेडी
मोठ्या एजन्सीज आहेत ED सारख्या आणि CBI सारख्या, ज्यांच्याकडे हा तपास आहे, तर त्या व्यवस्थित तपास करतात त्यावरती. म्हणजे माझ्याकडे करण्यासारखं खरंच काही नाही आहे त्याच्यात. संपूर्ण यंत्रणेकडेच कायदेशीर व्यवस्थेकडेच हा विषय आहे आता. प्रतिनिधी म्हणता शिवराळचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. त्यामुळे एकतर एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत हे तर स्पष्ट आहेच. मात्र या संदर्भात आपण अधिक बोलतोय. आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आणि प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. अजित, आता यामध्ये एकनाथ खडसे काय नेमकी पुढे भूमिका घेऊ शकतात, काय पावलं उचलू शकतात? एकनाथ खडसे यांची भूमिका त्यांनी आजची पत्रकार परिषद रद्द करून स्पष्ट केलेली आहे. ते ED कार्यालयात चौकशीला हजर राहतील ही आता लांबपर्यंत शक्यता नाही आहे. त्यामुळे ते वकिलांमार्फत त्यांच्या तब्येतीचं, वयाचं कारण देतील. त्याच पद्धतीनं सध्या कोरोनाचा काळ आहे आणि याचमुळे मी तिथे येऊ शकत नाही हे तिसरं कारण असेल. त्याच पद्धतीनं जी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती की मला या संपूर्ण प्रकरणातील जे कागदपत्रे जे आहेत आणि माझं नेमकं काय रोल आहे किंवा माझ्यावरती काय आरोप करण्यात आलेले आहेत या सगळ्याची कागदपत्रं पुरवावीत. हे 4 मागण्या ज्या आहेत ते एकनाथ खडसे त्यांच्या वकिलांमार्फत करू शकतात आणि अनिल देशमुख यांच्याप्रमाणे एकनाथ खडसे हे देखील ED जी चौकशी आहे ती टाळू शकतात. पण असंही म्हटलं जातं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे भाजपवरती आरोप करत होते, माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर लक्षात घेतलं तर एकनाथ खडसे हे चौकशीला हजर राहतील असं देखील काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे. आणि कारण का फक्त एकनाथ खडसे हे अशी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भाजपसोबत राहून गेली 40 वर्ष राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीची पूर्ण जाणीव असेल की नेमकं कुठे आणि कशा पद्धतीने काय बोलावं, काय करावं. कारण त्यांनी थेट आरोप केले होते जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा, तुम्ही जर माझ्या मागे ED लावली तर मी CD लावेन. पण त्याच अर्थी नेमकं आता एकनाथ खडसे यांची मूळ जी असेल ती ED पासून पळण्याची असेल का थेट CD लावण्याची असेल, ह्या गोष्टी येत्या दिवसात स्पष्ट होतील. बरोबर. तर अजित, जर 3 वेळा समन्स बजावून सुद्धा जर EDच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी एखादी व्यक्ती हजर राहिली नाही तर मग ED पुढे काय करू शकते? ED ही स्वायत्त यंत्रणा आहे. EDने 3 वेळा समन्स बजावलेलं आहे. असं नाही आहे की ED किती वेळा समन्स बजावू शकते. माझी माहिती आहे त्याप्रमाणे EDनं समन्स बजावल्यानंतर जोपर्यंत EDला वाटत नाही तोपर्यंत ED संबंधित व्यक्तीवर कारवाई करत नाही. आणि जर EDने ठरवलं तर ED संबंधित व्यक्तीला कारवाई करण्यापासून त्या ठिकाणी त्याला कारवाई करताना थेट त्यांना अटक देखील करू शकतात. म्हणजे जर आपण पाहिलं EDच्या कामाचं स्वरूप तर रात्री चौकशीला बोलून मध्यरात्री उशिरा अटक दाखवली जाते. पण EDला हेही अधिकार आहेत की थेट त्या ठिकाणी छापे टाकायचे आणि अटक करायची. या मागच्या अनिल देशमुख प्रकरणात देखील सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार EDचे काही पथकं जी आहेत ती अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना अटक करण्याकरता गेली होती. मात्र ते तिथे मिळून आले नाही. आणि त्याचबरोबरीनं अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे. त्यामुळे ED न्यायालयाचा अवमान होणार नाही या दृष्टीनं जोपर्यंत त्या अनिल देशमुख यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत अनिल देशमुख यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करणार नाही असंच या सगळ्या गोष्टीवरून दिसतंय. पण जर आपण एकनाथ खडसे यांचं पाहिलं त्यांच्यासमोर अनेक पर्याय आहेत. शेवटी आपण पाहिलं तर याआधी देखील सेनेचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांना EDनं समन्स बजावलं होतं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळवलेला आहे. पण ते त्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी नव्हते. त्यांना मुख्य आरोपी त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं नाहीये. पण हे जे आरोप आहेत किंवा हे जे प्रकरणं आहेत एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांचं, या दोन्ही प्रकरणामध्ये त्यांच्यावरती ठपके ठेवण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी म्हणून त्यांना ECR मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. यामुळे न्यायालयातून या दोघांना दिलासा मिळणं फार कठीण दिसतंय. अजित, थोडंसं थांबवते. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत सध्या आहेत. दरेकरजी, एकनाथ खडसे यांना EDनं तिसऱ्यांदा समन्स बजावलंय, मात्र आजही ते हजर राहण्याची शक्यता कमीच वाटतेय. नाही, मला वाटतं या ठिकाणी समन्स बजावल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही चौकशीला हजर राहावं लागतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी समन्स आल्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून किंवा मेडिकलच्या कारणास्तव त्या ठिकाणी लेट गो करत रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो.
आणि मला वाटतं एखाद्या चौकशीला आपण बोलत असतो, यामध्ये काही तथ्य नाही, त्यावेळेला मला वाटतं चौकशीला सामोरं जात असणारी वस्तुस्थिती त्या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवर मांडणं हे केव्हाही त्या ठिकाणी सोयीस्कर असतं. तात्पुरतं त्या ठिकाणी न जाणं, रिलीफ मागणं, वेळ मागणं किंवा कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेळकाढूपणा करणं मला वाटतं चौकशीच्या दृष्टीनं पण त्या ठिकाणी योग्य ठरत नाही. आणि ज्याच्या विरोधात चौकशी आहे त्याचाही विषय त्या ठिकाणी लोकांसमोर यायला अवघड होतो. म्हणजे कधी कधी असतं की माझा काही संबंध असेल तर त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवा, किंवा जनतेच्या समोर मला निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर मला वाटतं चौकशी पूर्ण करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून मला वाटतं चौकशीला सामोरं जायला कधीही त्या ठिकाणी हायगाई करायचं काही कारण नाहीये. बरं. आता खडसे साहेब बरं, ऑक्टोबर 2020 मध्ये खडसे एका सभेमध्ये म्हणाले होते की जर माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. आता ईडी त्या खडसेंच्या मागे लागलेलीच आहे, त्यामुळे आता सीडी लावण्याच्या तयारीत खडसे असणार का? नाही, आता त्यांनाच विचारा त्यांची सीडी कुठे हरवले की सीडी त्यांना दाखवायची नाही. मला वाटतं ते बोलायच्यासाठी बोलले. एवढ्यात जर त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली गोष्ट असती तर मला वाटतं आपली एवढी चौकशी होत असताना खडसे काही गप्प बसायचं कारण नाही. परंतु त्या ठिकाणी समोरच्यालाही दबावाखाली ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं असं मला त्या ठिकाणी वाटतंय. बरं, केंद्रातून दबाव वाढत असताना हे असं चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. नाही, अलीकडच्या काळामध्ये ईडीच्या बाबतीत, सीबीआयच्या बाबतीत किंवा इतर यंत्रणांच्या बाबतीत केंद्रीय ज्या पद्धतीनं प्रसार माध्यमातून त्या चौकशीची चर्चा होते किंबहुना त्याचे जे काय अपडेट्स असतात बाहेर येतात, त्यामुळे या यंत्रणांची जास्त आता चर्चा व्हायला लागली. यापूर्वी ही ईडी अशाच प्रकारे कार्यरत असायची, पण ते शांतपणे त्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी व्हायच्या, जास्त बाहेर यायचं नाही. पण अलीकडच्या काळामध्ये राजकीय एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यामध्ये त्या ठिकाणी ह्या यंत्रणा प्रकर्षानं पुढे आल्यात. ज्या ज्या पक्षाचा विरोध असेल किंवा चौकशी ज्यांची असेल तो पक्ष त्या यंत्रणेच्या विरोधात बोलत असतो आणि त्याच्यामुळे राजकीय अभिनिवेशातनं एकमेकांवर टीका टिप्पण्या करत त्या यंत्रणांना त्या राजकीय पक्षाचे किंवा सरकारचे अशा प्रकारचं त्या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातनं मग या यंत्रणेच्या वर अविश्वास निर्माण करायचा प्रयत्न होतो, संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. मला वाटतं कुठल्याही यंत्रणेची चौकशी असू द्या, शांतपणे सामोरं जात नीट मुद्देसूद त्या ठिकाणी त्यांच्या कॉम्प्लायन्स केला आणि काही तथ्य नसेल तर धरून बांधून काही फाशी कोण देत नसतं. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं यंत्रणा आपापलं काम त्या ठिकाणी करत असतात आणि त्या यंत्रणांना सहकार्य करणं हेच मला वाटतं आपल्या मग तुम्हाला काय लोकशाहीमध्ये. वाटतंय, मग खडसे तपास यंत्रणांना सहकार्य करत नाहीयेत? नाही, करावं अशी माझी अपेक्षा आहे. आता अजून ते गेले जाणार नाहीत मला माहित नाही, परंतु कुठलेही खडसेच काय किंवा कोणीही, म्हणजे त्यांच्याच बाजूचं असं नाही, आमच्या बाजूची कोणी असेल तर कुठल्याही प्रकारची तपास यंत्रणा आली तर तपास यंत्रणा त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे आणि त्यांच्या नीट कागदपत्र जे त्यांना काही मागणी असेल ती त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे, पुरावे दिले पाहिजेत. आणि जर त्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, माझ्यावर तर खोटी चौकशी आहे, तर मला वाटतं आपली संविधान आणि आपली घटना कायदा एवढा मजबूत आहे की या कायद्यामध्ये कोणाला काहीही करता येत नाही आणि न्याय व्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही यंत्रणेकडून चुकीचं झालं तर न्याय व्यवस्था ते धुडकावून लावते. असे अनेक उदाहरणं झालीत आणि त्याच्यामुळे आपल्याला जबरदस्तीनं कोण काय करू शकेल, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण काहीच नसताना एखाद्याला अडचणीत ठरवून आणायचं मला वाटतं आपल्या सारख्या लोकशाही प्रधान सशक्त देशामध्ये होत नाही असं. जी, प्रवीण दरेकरजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला, तुमची भूमिका मांडलीत. एकतर एकनाथ खडसे यांच्यावरती जी काही
ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय, समन्स बजावण्यात आलंय, तर त्याला सहकार्य करावं असं प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे. आणि चौकशी अंती जर काही तथ्य त्यात असेल किंवा नसेल तर मग कारवाई होणार नाही, मात्र चौकशीला सामोरं गेलं पाहिजे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. आता भोसरीचा भूखंड हा हस्तांतरण आणि खरेदी प्रकरणामध्ये प्रथम दर्शनी तरी घोटाळा झाल्याचं त्यावेळीच निदर्शनास आलेलं होतं अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदाराचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीनं याच भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये अटक केली. त्यामुळे हा घोटाळा नेमका आहे तरी काय, याविषयी असीम सरोदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झालेली, तो घोटाळा नेमका काय ह्या सगळ्या प्रकरणात अंजली दमानी यांनी तक्रार केली होती आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तो भोसरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे? मुळात जी जमीन MIDCची होती ती मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकार जमा करण्यात आली आणि त्यानंतर लँड रेव्हेन्यूच्या अंतर्गत ती जमीन घेऊन नंतर ती परत ओरिजिनल मालकांना परत द्यायची आहे असं कारण देण्यात आलं. आणि याच्यासाठी सुद्धा मंत्रिपदावर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि नंतर स्वतःच ती जमीन खरेदी केली. ती खरेदी करत असताना त्यांनी त्यांच्या जावई बायको यांचे अकाउंट्स वापरले आणि काही शेल कंपन्या म्हणजे ज्या बोगस कंपन्या असतात त्या काढून त्याच्यातून त्यांनी 50 लाख 1 कोटी रुपये अशा ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत. आणि ज्या कंपन्या अस्तित्वातच नाही अशा कंपन्यांच्या मदतीने मोठ्या रकमा फिरवून आणि ती लँड जी आहे ती आपल्या स्वतःसाठी घेऊन त्यांनी एक मोठा भूखंड घोटाळा केलेला होता. त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि जवळपास 4 वर्षापेक्षा जुनी ही केस आहे आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यावर ईडीची चौकशी लागलेली आहे. आणि मला असं वाटते की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आर्थिक गुन्हेगारीचा तपास करत असल्यामुळे याच्यामध्ये थेट सगळे पुरावे आहेत ज्याच्यामधून एकनाथ खडसे हे दोषी आहेत असं दिसून येते. नेमकं ईडीने तुमच्याशी या संदर्भात संपर्क कधी साधला होता आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट घेतलेत आपल्याकडनं? साधारणतः 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी ईडीच्या लोकांनी मला संपर्क केला होता आणि त्यावेळेस त्यांनी कागदपत्र मागितले होते की पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी केसेस ज्या न्यायालयात चालतात तिची जी केस अंजली दमानी यांनी केलेली आहे त्याच्यामधले कागदपत्र त्यांना पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार आपण त्यांना ते कागदपत्र दिलेले होते. माझ्या माहितीनुसार आता ते MIDCचे आयुक्त आणि लँड रेव्हेन्यूचे आयुक्त जे पुण्यातच असतात त्यांच्याकडून सुद्धा या जमिनीच्या संदर्भातली अधिक माहिती असलेले कागदपत्र जमा करणार आहेत. खरं तर हे ACBने याचं सगळी चौकशी केली होती, त्यात काय निष्पन्न झालं होतं? ACBने त्यावेळेस चौकशी केली आणि तेव्हा भाजपचं सरकार असल्यामुळे आणि भाजपचे मंत्री होते एकनाथ खडसे त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला आणि मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि ACBने असा अहवाल दाखल केला की याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य दिसून येत नाही, अशा प्रकारे कोणताही घोटाळा झालेला नाही आणि गैरव्यवहार सुद्धा झाला नाही असं म्हणून त्यांनी केस बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर अंजली दमानी यांतर्फे आम्ही आक्षेप घेतला आणि ही केस अजूनही आम्ही सुरू ठेवलेली आहे. आणि कोर्टाच्या हे निदर्शनास आम्ही आणून दिलं की ज्या पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. मला असं वाटते की आता योग्य प्रकारे चौकशी सुरू झालेली आहे, कारण की आर्थिक घोटाळ्यासाठी मदत करणारे त्यांचे जावई आणि त्यांची बायको ज्यांच्या अकाउंटमधून पैसे फिरवण्यात आले त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. घोटाळा झालेला आहे त्यात? प्रथमदर्शनी कागदपत्रांतून घोटाळा झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये रितसर गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानुसारच ईडीने आज एकनाथ खडसे यांच्या जावयाची अटक केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे आता 10:30 वाजलेले आहेत, त्यामुळे जर एकनाथ खडसे चौकशीसाठी हजर राहणार असतील तर ते आता निघणं अपेक्षित आहे. मात्र एकंदरीतच ज्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, आज तरी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत एकनाथ खडसे हे चौकशीसाठी हजर राहणार नाहीत असं बोललं जात आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. पुढची बातमी आहे ती म्हणजे काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आता नवीन मंत्र्यांकडून आज पदभार स्वीकारायला सुरुवात होतीये. अनुराग ठाकूर यांनी आपला पदभार स्वीकारलाय. संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक सुद्धा आहे. संध्याकाळी 7 वाजता मंत्री परिषदेची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे.
या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपला खात्याचा पदभार स्वीकारलाय आणि दुसरी दृश्य ती म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील आपला पदभार स्वीकारलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप झालं, त्यानंतर आता कोणकोणते मंत्री आपापल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत किंवा हजर झालेत? मंत्री जे आहेत रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, यांनीही आपल्या पदाचा पदभार घेतला. हे अतिशय महत्त्वाचं मंत्रालय मानलं जातं, कारण की जे पाच मंत्रालय आहेत त्या 5 प्रमुख मंत्रालयापैकी एक महत्त्वाचं मंत्रालय आहे. आणि महत्त्वाचं सोबतच बघितलं आपण तर केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जबाबदारी घेतलेली आहे, आपला पदभार घेतलेला आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनी आपली जबाबदारी घेतलेली आहे. त्यानंतर सोबतच आता काही वेळामध्येच नारायण राणे ते देखील आपली जबाबदारी घेणार आहेत सकाळी 11:30 वाजता. अशा पद्धतीनं हे महत्त्वाचं ठरतंय की आता मंत्री पदभार घेत आहेत, त्यानंतर ते मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती घेतील आणि त्यानंतर सविस्तरपणे पत्रकारांसोबत बोलतील असे त्यांनी स्पष्ट केलं. पण या घडीला अतिशय आनंद आहे रावसाहेब दानवेंना की त्यांनी त्या पद्धतीनं पदभार घेतला आणि अतिशय मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी घेतली. इतरही मंत्री जे आहेत जवळपास 36 नवीन मंत्री आहेत आणि इतर 7 म्हणजे 43 मंत्री जर बघितलं आपण त्या 43 मंत्री आज आपल्या पदाचा पदभार घेणार. सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये पंतप्रधान देखील मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे सर्वांना 4 वाजेच्या पूर्वी सगळे पदभार घेण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात JP नड्डा यांच्याकडे कॅबिनेट मंत्री जे झालेले आहेत त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक देखील होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ. बरोबर प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. त्यानंतर कोणकोणते मंत्री आता आपला चार्ज स्वीकारतायत हे आपण पाहत राहूच. मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांना साजेसं खातं मिळालेलं नाही. त्यांची उंची खूप मोठी असून कारकिर्दीला साजेसं खातं मिळालं नसल्याचा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसलेले आहेत, हे बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आलेली आहेत, पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडलेला आहे, अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला. नक्कीच नारायण राणे यांना मंत्री केलंय. लघु सूक्ष्म मध्यम असं एक उद्योग खात्याचे मंत्रीपद त्यांना दिलं. खरं म्हणजे नारायण राणे यांचं ज्याला आपण कद म्हणतो, उंची म्हणतो कामाची, ती त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, अनेकदा मंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळलेली आहेत, पण त्यांना आता लघु आणि सूक्ष्म खात्याचं मंत्रिपद दिलेलं आहे. आता तर एकूणच संजय राऊत यांनी टीका केली आहे नारायण राणे यांना जे खातं दिलेलं आहे त्यापेक्षा त्यांची उंची खूप मोठी आहे. त्यामुळे संजय राऊतांनी एक प्रकारे त्यांच्यावरती टीकाच केली आहे. त्यांना साजेसं असं खातं मिळालं नसल्याचं संजय राऊतांनी बोलून दाखवलंय. भारतीय जनता पक्षानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत की आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये चेहरे मिळाले महाराष्ट्रात. आता कपिल पाटील हे राष्ट्रवादीचंच प्रॉडक्ट आहे, भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचंच प्रोडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना काँग्रेस करत BJPत गेलेले आहेत. हे पाहिल्यावरती म्हणजे मूळ चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा हा शिवसेना राष्ट्रवादीचाच आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता सांगलीमधून अतिशय धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे सांगलीत हॉस्पिटलमध्ये एका मृतदेहावर तब्बल 2 दिवस उपचार करण्यात आले. इस्लामपूरमधल्या आधार हॉस्पिटलमधली ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी डॉक्टर योगेश वाठारकरला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अक्षय कुमारच्या एका चित्रपटामध्ये असंच दृश्य दाखवण्यात आलं होतं. त्या दृश्यामध्ये देखील हॉस्पिटलमधील एक डॉक्टर एका मृतदेहावरती उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रकार सांगलीतल्या इस्लामपुरात घडलाय. या बातमीचा आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही बातमी. ती म्हणजे कोविडमुक्त क्षेत्रातल्या शाळा आता सुरू होणार आहेत. कारण शाळा सुरू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गावामध्ये महिनाभर एकही रुग्ण नसल्यास त्या गावातल्या शाळा सुरू होणार आहेत. शाळेमध्ये सर्व कोविड नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये किमान 1 महिना जर कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसेल तर त्या भागामध्ये शाळा सुरू करण्यास हरकत नाही. इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतची यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या दरम्यान एखादी बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा.